विद्यार्थी मित्र हो, मागील व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वी आमोद या आपल्या विषयाचा अभ्यास आपण सुरू केला। मागील व्हिडिओमध्ये आपण 9वी इयत्तेमध्ये काय काय नेमकं आपल्याला अभ्यासायचं आहे त्याची आपण अनुक्रमणिकेचा भाग अभ्यासलेला होता। त्याचबरोबर कंठस्थीकरणासाठी असलेल्या प्रार्थना आपण पाहिलेल्या होत्या। त्या कशा म्हणायच्या ते आपण पाहिलेलं होतं। त्याप्रमाणे आपण म्हणून त्याचा सराव करत असताल अशी आपले अर्थही आपण पाहिलेले होते। आता आपण पुढील भागाला सुरुवात करूयात। पुढील भाग पाहण्यापूर्वी इयत्ता 9वीचे कृतीपत्रिकेचे स्वरूप कशा प्रकारचे आहे आधी आपण ते पाहूयात। विद्यार्थी मित्र हो, गेल्या वर्षी आपण 50 गुणांचा पेपर किंवा कृतीपत्रिका सोडवलेली होती। तीही केवळ प्रथम सत्रच, द्वितीय सत्र तर आपले झाले नाही। परंतु आता 9वी आणि 10वीला मात्र आपल्याला कृतीपत्रिका ही 80 गुणांची आहे व तोंडी 20 असे मिळून 100 गुण आपल्याला विषयासाठी असणार आहे। आपले संस्कृतचे इयत्ता 9वीचे पुस्तक समोर ठेवा। पान नंबर 100 वरती कृतीपत्रिकेचा एक नमुना आराखडा आपल्याला दिलेला आहे, त्याचाही अभ्यास करा। कृतीपत्रिका नेमकी काय आहे हे लक्षात आले की त्यावरून आपल्याला अभ्यास करणेही सोपे जाईल। आता पहिला विभाग, प्रथमः विभागः सुगम संस्कृतम 5 गुणांसाठी आहे। त्याच्यामध्ये एकूण अ आ इ असे 3 उपप्रश्न आहेत। चित्र पदकोशावर 2 गुण, संख्या 1 गुण आणि समय याच्यासाठी 2 गुण आहेत। द्वितीय विभागः गद्यम 21 गुणांसाठी आहे। आता याच्यामध्ये 7 मार्काचा एक उतारा असेल, त्याच्यावर एक वाक्येन उत्तरत, उचितम कारणम चित्वा, वाक्यम पुनर्लिखत, संधी विग्रह, सूचनानुसार कृती यासारखे प्रश्न आलेले असतील। 7-7 मार्कांचे 2 उतारे येतील 14 गुणांसाठी आणि उरलेल्या मार्कांमध्ये 7 मार्क जे आहेत त्याच्यामध्ये ई प्रश्न गद्यांशम पठित्वा माध्यम भाषया अनुवादम कुरुत 5 मार्कासाठी, दोन्ही सत्राला जे काही गद्य विभाग असतील त्यातील कोणत्याही एका गद्यातील उतारा 5 मार्काला भाषांतरासाठी आपल्याला असेल। आणि दीर्घ ई प्रश्न असेल माध्यम भाषया उत्तरम लिखत, पाठ्यपुस्तकावरच आधारलेल्या कोणत्याही गद्य विभागातील माध्यम भाषेतून म्हणजे मराठीतून उत्तरे लिहिण्यासाठी 2 मार्काला आपल्याला प्रश्न असेल। तृतीय विभागः पद्यम 16 गुण आहेत। त्याच्यामध्ये अ प्रश्न जो आहे त्याच्यामध्ये एक पद्यांश दिलेला असेल, त्या पद्यांशावरती 4 मार्काचे प्रश्न असतील। त्यानंतर एखादं जालचित्र वगैरे 2 मार्कासाठी येऊ शकेल। ई प्रश्न त्याच्यातच पद्यांशावरतीच एखाद्या माध्यम भाषेया अनुवादम कुरुत सारखा प्रश्न 2 मार्काला येईल। रिक्त स्थानम पूरयित्वा अन्वयम लिखत, अन्वय पूर्ण करण्यासाठी 2 मार्क आहेत। श्लोक आपल्याला सुभाषित पूर्ण करायचे आहेत, शुद्ध आणि पूर्ण लिहायचे आहेत, 4 मार्कांसाठी ते आहेत। आणि पुन्हा माध्यम भाषेया उत्तरम लिखत हा एखादा पद्य विभागावरचा 2 मार्काचा प्रश्न आपल्याला येऊ शकेल। म्हणजे या पद्य विभागामध्ये अ आ इ ई उ असे उपप्रश्न आपल्याला असतील। चतुर्थः विभागः लेखन कौशलम 16 गुण आहेत याच्यासाठी। याच्यामध्ये अ प्रश्नामध्ये निबंधम पूरयत, एखादा निबंध पूर्ण करण्यासाठी येईल। धातूनाम अव्ययानाम उपयोगम कृत्वा वाक्यानी म्हणजे उपपद विभक्त यावरती हा प्रश्न असेल। संख्या विशेषणांचा वापर
त्याच्यावरती 2 मार्कांचा एक प्रश्न असेल आणि काही संस्कृत मध्ये भाषांतर करण्यासाठी वाक्य येतील, म्हणजे मराठीत वाक्य दिलेली असतील त्याचा अनुवाद संस्कृतमध्ये आपल्याला करायचा आहे, त्याच्यासाठी 4 गुण असतील. किंवा त्यालाच और एखादा प्रश्न असू शकेल, एखादं चित्र येईल आणि त्या चित्रांचं वर्णन त्यात दिलेल्या मंजुषांचा वापर करून आपल्याला वाक्य करावी लागतील. अर्थातच संस्कृतमधून वाक्यरचना करायची आहे. आणि त्यातच प्रश्न आहे, अमरकोश आपल्याला आहे, त्यातल्या समानार्थक शब्दांचा वापर करून वाक्य आपल्याला ती लिहायची आहे. पंचमहा विभागः व्याकरणम 14 गुण आहे त्याच्यामध्ये. आता याच्यामध्येही वेगवेगळ्या तालिका आहेत, म्हणजे तक्ते आहेत. नाम तालिका आहे, सर्वनाम तालिका आहे, धातू तालिका आहे. या प्रत्येकी 2-2 गुणांसाठी असतील. सूचनानुसारम कृती कुरुत सारखा प्रश्न आहे. पृथक कुरुत समासावरती आधारलेला प्रश्न आहे. वाक्यम शुद्धम कुरुत सारखा एखादा प्रश्न आहे. म्हणजे अशा प्रकारानं 5वा विभाग 14 गुणांसाठी आपल्याला आहे. आणि शेवटचा 6 विभागः अपठितम 8 गुणांसाठी असणार आहे. आता याच्यामध्येही 2 घटक आहेत. एक गद्यांश विचारला जाईल, कोणताही बाहेरचा. 4 गुण असतील. त्या 4 गुणांसाठी वेगवेगळे एकवाक्यनं, सत्यम असत्यम, प्रातिपादिकम वगैरे असे विविध प्रश्न त्याच्यामध्ये 4 गुणांसाठी असतील. तर हा प्रश्न पद्यांश दिलेला असेल, म्हणजे एखादे सुभाषितांचा भाग असेल आणि त्याच्यावरती 4 गुणांचे प्रश्न विचारले जातील. अशा पद्धतीनं एकूण आपली 80 गुणांची कृतीपत्रिका ही प्रथम सत्रासाठी आणि द्वितीय सत्रासाठी असणार आहे. आता आपण तोंडी परीक्षांच्या दृष्टीने पाहूयात. दोन्ही सत्रांसाठी 80 गुणांची लेखी परीक्षा असेल, कृतीपत्रिका असेल आणि 20 मार्क तोंडी गुणांसाठी आहेत. तोंडी गुणांमध्ये देखील 2 आहेत. एक स्वाध्याय जो तुमचा शाळेमध्ये घेतला जातो, त्याला 10 गुण असतील. याच्यामध्ये प्रथम सत्रात 2 स्वाध्याय प्रत्येकी 5-5 गुणांचे. तोंडी परीक्षा त्याच्यामध्ये श्रवण, वाचन, भाषण, संभाषण या कौशल्यांवर आधारित असेल. असे मिळून प्रथम सत्राला 20 गुण आणि याच पद्धतीने द्वितीय सत्रासाठी देखील 20 गुणांची परीक्षा असेल. असे एकूण 100 गुणांची परीक्षा आपल्याला दोनही सत्रांमध्ये द्यावयाची आहे. त्या दृष्टीने आपल्याला दोनही घटकांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. आपल्या पुस्तकाला आपण सुरुवात करूया. सुगम संस्कृतचा भाग आहे, चित्रपदकोश. आता याच्यामध्ये विविध प्रकारची चित्र आपल्याला दिलेली आहेत. आपले पुस्तकही समोर ठेवा आणि त्यातील चित्र पाहून त्यांना संस्कृतमध्ये काय नावे दिलेली आहेत ती लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. मी त्याचे शब्दांचे उच्चार एकदा इथे सांगतो आहे. त्याप्रमाणे चित्रपदकोश आपण दररोज त्याचा सराव करावा. चित्रपदकोश गेल्याही वर्षी 8वी इयत्तेमध्ये तुम्हाला झालेला होता. त्यामुळे अशा प्रकारचा चित्रपदकोश यावर्षी तुम्हाला काही नवीन नाही, फक्त चित्र नवीन आहेत. त्या चित्रांचा भाग पाहून त्यांना संस्कृतमध्ये काय नावं लक्षात ठेवायची आहेत हा भाग यातला महत्वाचा. याचं लेखन करत असतानाही शुद्ध असणे आवश्यक आहे. पुस्तकाप्रमाणे लेखन आपले परीक्षेमध्येही येणे आवश्यक आहे. चित्रपदकोशः द्वारम रंगवल्ली पादकटः प्रधान कक्षः जवनिका पर्यंकः तल्पः उपधानम आच्छादकम समीकरः क्षालन यंत्रम पुष्पाधानी
पाकशाला, भोजनपीठम, वायुचुल्लिः, पात्रम, दर्वी, मिश्रकः, स्थालिका, कटः। वृत्तयः म्हणजे व्यवसाय। दंतवैद्यः, परिचारिका, वैमानिकः, अंतरालवीरः, वैज्ञानिकः, आरक्षकः, तक्षकः, कुंभकारः, भारवाहः, धीवरः, आपणिकः, सौचिकः। तंतुवायः, अभियंता, पत्रवाहकः, यानचालिका, मालाकारः, लेपकारः, शिक्षकः, पाचकः। क्रियाः, आता याच्यातून काही क्रिया दिलेल्या आहेत आणि काही क्रियापदांचा अभ्यास यातून दिलेला आहे। जृंभते, कासते, जिघ्रती, शृणोती, कृशती, निष्कासयती, मथती किंवा मथनाती, भिनत्ती, प्रक्षालयती, निष्पीडयती, पूटीकरोति, सीव्यति, अभिनयति, आलिखति, दर्शयति, खनति, अवसर्पति, उत्प्लवते, लंघते, टंकयति। चित्र पदकोशानंतर सुगम संस्कृत मध्ये आपल्याला दुसरा महत्वाचा घटक आहे तो म्हणजे संख्या। गेल्या वर्षी आपण 8वी इयत्तेमध्ये 1 ते 50 पर्यंत म्हणजे 1 ते 50 संख्या आपण अभ्यासलेल्या होत्या। आता इयत्ता 9वी आणि 10वी साठी आपल्याला 1 ते 100 पर्यंत म्हणजेच 1 ते 100 संख्या आपल्याला अभ्यासासाठी आहेत। त्याही संख्या दररोज म्हणत चला, त्याचा सराव करा आणि 1 ते 100 संख्या संस्कृत मधून कशा लिहायच्या त्याचं पाठांतर आणि लेखन दोन्हीचाही सराव सुरू ठेवा। एकम, द्वे, त्रीणि, चत्वारि, पंच, षट, सप्त, अष्ट, नव, दश, एकादश, द्वादश, त्रयोदश, चतुर्दश, पंचदश, षोडश, सप्तदश, अष्टादश, नवदश, विंशतिः, एकविंशतिः, द्वाविंशतिः, त्रयोविंशतिः, चतुर्विंशतिः, पंचविंशतिः, षड्विंशतिः, सप्तविंशतिः, अष्टाविंशतिः, नवविंशतिः, त्रिंशत्, एकत्रिंशत्, द्वात्रिंशत्, त्रयस्त्रिंशत्, चतुस्त्रिंशत्, पंचत्रिंशत्, षट्त्रिंशत्, सप्तत्रिंशत्, अष्टात्रिंशत्, नवत्रिंशत्, चत्वारिंशत्, एकचत्वारिंशत्, द्विचत्वारिंशत्, त्रिचत्वारिंशत्, चतुश्चत्वारिंशत्, पंचचत्वारिंशत्, षट्चत्वारिंशत्, सप्तचत्वारिंशत्, अष्टचत्वारिंशत्, नवचत्वारिंशत्, पंचाशत्, एकपंचाशत्, द्विपंचाशत्, त्रिपंचाशत्, चतुष्पंचाशत्, पंचपंचाशत्, षट्पंचाशत्, सप्तपंचाशत्, अष्टपंचाशत्, नवपंचाशत्, षष्टिः, एकषष्टिः, द्विषष्टिः, त्रिषष्टिः, चतुष्षष्टिः, पंचषष्टिः, षट्षष्टिः, सप्तषष्टिः, अष्टषष्टिः, नवषष्टिः, सप्ततिः, एकसप्ततिः, द्विसप्ततिः, त्रिसप्ततिः, चतुस्सप्ततिः, पंचसप्ततिः, षट्सप्ततिः, सप्तसप्ततिः, अष्टसप्ततिः, नवसप्ततिः, अशीतिः, एकाशीतिः, द्व्यशीतिः, त्र्यशीतिः, चतुरशीतिः, पंचाशीतिः, षडशीतिः, सप्ताशीतिः, अष्टाशीतिः, नवाशीतिः, नवतिः, एकनवतिः, द्विनवतिः, त्रिनवतिः, चतुर्नवतिः, पंचनवतिः, षण्णवतिः, सप्तनवतिः, अष्टनवतिः, नवनवतिः, शतम। याप्रमाणे 1 ते 100 संख्या दररोज म्हणत चला, पाठ करा आणि त्याचं लेखनही पुस्तकाप्रमाणे शुद्ध येईल त्याप्रमाणे त्याचाही सराव करा। की विद्यार्थी मित्र हो, सुगम संस्कृततील चित्रपदकोश आणि संख्या हे 2 घटक आपण आता पाहिलेले आहेत। पुढील भाग पुढील व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूया।